प्रवाशांना नेणारी वाहिनी नसते तर त्यातनं एक पूर्ण अर्थव्यवस्था ही तयार होत असते, त्याला चालना मिळत असते। आज या प्रत्येक स्टेशनवर जाता येता प्रवासी आहेत, त्यांच्याकरता अनेक फूड स्टॉल असतील, रिटेल असेल, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतात आणि त्यातनंही मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होतो आणि मार्केटही मिळतं। वारणाने तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या क्षेत्रात अतिशय मोठी भरारी घेतली आहे। या व्यतिरिक्तही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वारण्याचं काम हे आपण बघितलेलं आहे आणि विशेषतः शेतकरी आणि महिला यांना ज्या प्रकारे वारण्याने अधिकारिता दिलेली आहे, एक देशातलं अतिशय मोठं मॉडेल आहे। आणि म्हणूनच ज्यावेळेस विनय कोरेजींनी सांगितलं की असा असा स्टॉल आहे आणि याच्या उद्घाटनात तुम्ही आलंच पाहिजे, त्यावेळेस मी देखील हा निर्णय केला की केवळ एखाद्या स्टॉलचं उद्घाटन हे नाही आहे, एका नवीन अर्थव्यवस्थेचं, एका नवीन इकोसिस्टीमचं हे उद्घाटन असल्यामुळे आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत। त्यामुळे मी वारणा परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो आणि आता याचं जाळं, या स्टॉल्सचं हे अख्ख्या मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपली मेट्रो आहे त्या सगळ्या भागांमध्ये उभं राहावं, अशा प्रकारची शुभेच्छा की आपल्याला मी देतो। आणि आपण या चांगल्या कार्यक्रमाकरता आम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो। धन्यवाद।